आपल्या आयुष्यात नेहमी कोणती ना कोणती परीक्षा चालू असते. पण काही वेळा अशी परीक्षा घेतली जाते, ज्याच्यामध्ये आपल्याला अंतर्मनातून ना कोणता आधी धोक्याचा इशारा मिळतो, ना देवाकडून आपल्याला कोणती मदत मिळते, ना आपल्या जवळची व्यक्ती जी सतत आपल्याला कोणतं ना कोणते चांगलं मार्गदर्शन करत असते किंवा आपल्याला संकटात अडकू देत नाही, अशी व्यक्ती सुद्धा आपल्या सहवासात नसते. अशा वेळी कोणती परीक्षा असते, नेमकी कशी असते ही परीक्षा? तर अशा वेळी ही परीक्षा आपल्या स्वतःचं सामर्थ्य आपल्याला दाखवून देण्यासाठी घेतली जाते असं मला वाटतं. कारण जेव्हा या तिन्ही पण गोष्टी नसतील, त्यावेळेस तुम्ही कसे स्ट्रॉंगपणे उभं राहू शकाल किंवा तुम्ही कसे योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकाल, हे तुमचीच तुम्हाला रिॲलिटी दाखवायची असते. तसेच तुमच्यामधील जी भीती आहे, कोणत्या पण गोष्टीबद्दलची भीती जी असते ना, ती दूर करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. तसेच आपण आतापर्यंत जीवनात काय शिकलो किंवा आपण जे जे धडे आपल्याला मिळाले ते आपण कितपत आपल्या आतमध्ये मुरवले आहेत आणि त्यानुसार आपण योग्य निर्णय घेऊ शकतो का, हे देखील आपल्याला या परीक्षेमधून समजतं. तर तुमच्यासोबत पण अशी कधी परीक्षा झाली आहे का, आणि ती नेमकी कशी होती आणि तुम्ही कसे बाहेर पडलात, हे मला ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. थँक्यू.